अरे ह्या जमिनीमुळे लोक बहीण भाऊ एकमेकाला कोर्टात खेचा लागलेत, एकमेकांचा खून करायला लागलेत. ये ना दादा बस. हा बस तुम्ही चहा पाणी आण करते तुला. नाही नाही बाई बैस, बरं तुझं काम होतं जरा बैस. कशी तब्येत तुझी? माही बरी, तुझी कशी आहे? मी पण बरी. लय अचानक येणं केलं. हा जरा काम होतं महत्वाचं म्हणून आलतो. हा. बरं हे घे. काय हे? हे आपलं प्रॉपर्टीचे कागद आहेत. कोणाच्या? आपल्या कोणाच्या आता? मला का देतोय? अरे बाबा हे तू अपशी राहू दे. आता हे बघ, आपलं ते मळ्यातलं 10 एकर हा. आणि शेंदुडीतलं 10 एकर, 20 एकर आहे. ते अर्धा अर्धा किलो 10 एकर तुझ्या मळ्यातलं केले, त्या 10 एकर मळ्याचं तुझ्या नावाचं केलंय. आणि ते खालचं घर नाही का, ती माडी तुझ्या नावावर केली आणि वरचं माझ्याकडे ठेवलं. इथे द्यासाठी आलो होतो. आहो ऐकता का? इकडे या हो. राम 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 राम. दादा आले. आता झालं बसा. मग बरे आहेत ना? हा बरं, तुम्ही? मस्त चाललं तुमच्या आशीर्वादाने. खरं आहे, बरं. बघा ना, माझ्या दादाने मला किती पर्क केलं. काही बाई पर्क नाही केलं म्हणजे तसं नाही. हे आता दाजी, आता ते कागद प्रॉपर्टीचे कागद होते म्हणलं एकदा तुम्हाला देऊन टाका म्हणजे माझ्या मागचा ताण जातो नाही का. पर्क नाही केलं तर मग तू काय केलं दादा? तुला असं वाटतं प्रॉपर्टीला देऊन टाकावं आणि हिला कायमची मोकळी आहे, करावं? अर्थ- म्हणजे तुझ्या घरात मी पाय पण ठेवायला काही नाही बाई पाहिजे. तसं नाही. आरपीएस शिवाय कोण येणार माझ्याकडे? तू असं नको बोलू. हे बघ कसं आहे, आताच्या सध्याचं वातावरण कसं माहित नाही का. ह्या गोष्टीमुळे उद्या वाईट होण्यापेक्षा आता जर आपण गोडी मोडीनं करून घेतलेलं बरं नाही का. उद्या लोक तू कानं भरतील, तू माझ्या घरी येशील. त्याच्यापेक्षा म्हणलं बाबा आपण स्वतः जाऊन देऊन टाका म्हणजे आपल्यात इफेक्ट येणार नाही. त्यासाठी आलो पाहिजे. काय बोलताय राजी तुम्ही? हा अहो तुमच्या आशीर्वादाने काय कमी आहे आम्हाला सांगा ना तुम्ही. हा बोल ना दादा, खरंच मला काय कमी आहे? एवढं माझं अरे. चांगलं लग्न लावून दिलं, एवढं नोकरीवाला नवरा, घरदार, चांगलं सगळं कल्याण आहे माझं. मला कशाला पाहिजे तुझी प्रॉपर्टी? आणि काय कमी आहे मला सांग बरं. आहे का हो आपल्याला काही कमी ही काहीच कमी नाही. प्रॉपर्टी? तेच ना, नाही तसं नाही. तुम्ही हे चुकीचं करताय. नाही नाही अहो दाजी, मग नाही का हे राहू दे तुम्ही. हे बघ दादा, असं बोलून तुम्हाला खरंच पर्क करतो. अगं बाई तू पर्क कशाची आहे? तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग बरं. मग हा मला पण तुझ्याशिवाय कोण आहे दादा? सांग बरं. लहानपणापासून आई गेल्यावर सगळं माझी काळजी घेतली, शिक्षण केलं, एवढं चांगलं लग्न लावून दिलं. काय कमी केलं मला? आणि याची काय गरज आहे मला सांग बरं तूच. अगं तसं नाही, पण आता सध्या समाजातलं वातावरण पाहत नाही तू कसं आहे. त्या अरे समाजाशी मला काही घेणं देणं नाही. हे बघ, तू माझा मोठा भाऊ आहे, मला ह्या काही गरज नाही. मला ह्या गोष्टीची घे, तुझं राहू दे तुला. अगं हे तुझ्या पशीत ठेव ऐक. हे जर तू मला दिलं ना दादा, याच्यानंतर मी तुझ्या घरी कधीच येणार नाही. तुझ्या सोबत बोलणं कायमचं बंद करीन. चालतंय का तुला? मग घेते, मग हे राहू दे. मग नाही नाही तसं नको करू. तुझ्याशिवाय कोण आहे मला? आणि तू असं म्हणल्यावर मग अवघड होईल. नाही तसं नको करू. पण कसं आहे, आता सध्याचं वातावरण लय बदललंय. या प्रॉपर्टीसाठी भाऊ भावात राह ना, बहीण भाऊ एकमेकांना बोला ना. पण मला तू शेवटपर्यंत सोबत पाहिजे बहीण म्हणून. कारण त्याशिवाय कोण आहे मला सांग बरं. आपणच दोघं एकमेकाला आहे. आणि जर उद्या प्रॉपर्टीमुळे जर तुझ्या दरम्यान वाद झाले मग त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे म्हणलं कसं आहे, तू आई वडील मग आई वडील आपलं अर्ध केलं की ताण नाही राहणार. तू माझ्या घरी कधी यायचा तुझ्याशिवाय हायच कोण मला? तू जर असं बोललं मग काय करू सांग बरं मी. मग मला पण तुझ्याशिवाय कोण आहे दादा? तुम्ही समजून सांगा आता त्याला. दाजी हे बघा, समाजात मान्य आजकाल ह्या गोष्टी चालल्यात की बहिणीला भावाचा हिस्साच पाहिजे. लोक आजूबाजूचे लावून देतात की जा भावाकडून हिस्सा घेऊन येतो, अधिकार आहे. पण खरं सांगा दाजी, हे चुकीचं आहे. आज माझी बहीण खोटं बोलत नाही. माझी बहीण शब्दानं बोलली नाही की भाऊ मला हिस्सा पाहिजे, मला प्रॉपर्टीचा अधिकार पाहिजे. ती तोंडाने येऊन म्हणली, हे बघ दाद्या, हे सगळं तुझं आहे, तू सगळं केलंस माझ्यासाठी, लग्न लावून दिलंस, व्यवस्थित घरदार बघून दिलंस, मला काय नको, फक्त आयुष्यभर येईन, चोळी बांगडी कर, एवढी तुझ्याकडनं अपेक्षा आहे. म्हणलं तायडे, हे तुझं घर आहे. आणि आपल्याला जगात काय पाहिजे माहितीये का? ह्या बघा दाजी, ह्या प्रॉपर्टी आपण वर घेऊन जाणार नाहीत, हे इथंच राहणार आहेत. आज तुमच्या नावावर आहे, उद्या तुमच्या मुलाच्या होतील, मुलाच्या होतील. ह्या प्रॉपर्ट्या कायमस्वरूपी वर्षानुवर्ष इथेच राहणार आहेत. पण मरेपर्यंत काय राहणार आहे? नातेसंबंध. ते बरोबर आहे. ते महत्वाचं आहे दाजी. आज तुमच्या बहिणीचं तुमचं नातं मरेपर्यंत राहावं, टिकावं. नाही तेच वाटतं म्हणून तर ह्यानं आलं होतं. मग तुला त्यामुळे तेच वाटतंय ना? हे राहू दे दाजी, तुझ्याकडे. हे नका कराय. आणि तुम्ही असं देऊन ना आम्हाला फरक करायला म्हणजे नाही हो. आम्हाला लाज वाटायला लागली आता की तुम्ही असा विचार करता तुमच्या नाही, तुझ्या नाही, मनात तरी कसं आलं बरं हे द्यावं म्हणून? अगं बाई तसं नाही, पण हे सध्याचं वातावरण पाहून मी घाबरलो पाय. खरं सांगतो तुला, मला वाटलं की माझी बहीण उद्या माझ्या संग भांडू नाही. त्यामुळे आपण जर आता दिलं मग ताण नाही राहणार. कसं गोड तुम्हाला बहीण म्हणून पाहिजे शेवटपर्यंत. त्या शेवकोण आहे मला सांग बरं. म्हणून हे घेऊन आलो मी. पण तुला सांगतो, मला आज खरंच बरं वाटलं की प्रत्येकाला अशी बहीण भेटली पाहिजे. नाही तर काय, अरे ह्या जमिनीमुळे लोक बहीण भाऊ एकमेकाला कोर्टात खेचा लागलेत, एकमेकांचा खून करायला लागलेत. पण मला खरंच बरं वाटलं की तू माझी बहीण आहे आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत अशीच राह. आणि चुकलं बरं का मी हे प्रॉपर्टीचे कागद घेऊन आलो.
आणि तू पण माझ्यासोबत कायम असंच राहा. आणि मला काय कमी आहे हो हे सगळं घ्यायला दादा? तुला असं वाटलं का मला काही कमी, मी तुझ्याकडून मागल म्हणून? माझ्या नवऱ्याकडे सगळं काही आहे, सुखी आहे मी. आणि प्रॉपर्टी घेऊन काय करणार आहे मी? नाही बरोबर आहे, पण मला मी समाजातलं बघून घाबरलो पाय म्हणून घेऊन आलो. तर दाजी आता आले, आता जेवण करून जा. काय बरं. करा, मस्त मी कोंबडं घेऊन येतो, मस्त गोंगाट जेवण करा आणि मग आजचे दिवस राहा आणि मग जाऊ द्या. हा तर मी चहा करते तुला. आता कसं चहा करतो, मी येतो जाऊ. दाजी फ्रेश वगैरे व्हा. मी काय करतो, मस्त कोंबडं घेऊन येतो. हा जेवणच जा. हा पांडुरंगा, आजच्या काळात प्रत्येकाला अशी बहीण भेटली पाहिजे, एवढं प्रेमानं समजून घेणारी. बरं वाटलं मला, माझ्या डोक्यावरचं बोज गेला बाबा.